एक किस्सा शेअर करायचा आहे मला तुमच्याशी. तो म्हणजे बरेच दिवस झालं एका ताईने मला फोन केला होता. ते म्हणजे सुरेखा ताई नाव आहे त्यांचं. आणि त्यांनी त्यांच्या ज्या आयुष्यातल्या गोष्टी असतात, व्यथा असतात, अडचणी सगळ्या माझ्या पुढे बोलून गेल्या. आणि त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं की त्यांना असं वाटलं की मी थोडंसं माझ्या मनातलं काही सांगितलं तर मला मनमोकळं होईल, म्हणून त्यांनी माझ्याशी सगळं बोलून दाखवलं आणि त्यांना असं हलकं हलकं वाटलं. तरीही त्या म्हणल्या की ताई मला तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. तर त्यांची एक स्टोरी आहे, ती तुम्हाला 1 मिनिटात सांगते. ती म्हणजे अशी की त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर 2 मुली झाल्या. 2 मुली झाल्या की लगेच त्यांचे मिस्टर जे होते ते एक्सपायर झाले. आणि त्याच्यानंतर बरेच म्हणजे 1 वर्ष तरी त्या तशाच होत्या, घरी रडून पडून राहायच्या. तर सासू सासऱ्यांनी असं ठरवलं त्यांच्या की आपला जो लहान मुलगा आहे त्याच्याशी यांचं लग्न लावून द्यावं. तर त्यांनी असं ठरवलं आणि त्यांनी खरंच लग्न केलं. आणि आता त्यांना मुलगा आहे. 2 मुली सासूकडे असतात आणि त्या मुलासोबत त्या बाहेर गावी असतात राहायला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई मी चूक केलंय की बरोबर केलंय हे फक्त मला सांगा. मी त्यांना फोनवर सांगितलेलं आहे जे काही आहे ते. पण एक गोष्ट विचार करायची गोष्ट आहे, ते कसं आहे ना, एकदा नवरा मेल्याच्या नंतर लोक लग्न करत नाही. आणि ती प्रथा खरंच चांगली नाही असं म्हणतात लोक सगळे. घरचे साथ देत नाहीत, कोणीही चांगलं बोलत नाही. इथे पण तुमच्या सासू सासऱ्यांनी तुम्हाला साथ दिली आणि परतही तुम्हालाच निवडलं आणि आपल्या मुलाशी लग्न लावून दिलं. तुमचं घरही वाचलं आणि त्यांचं घरही वाचलं. तुम्हालाही आधार मिळाला. खरंच मला मनापासून तुमच्या सासू सासऱ्यांचे खरंच आभार व्यक्त करावेसे वाटतात. कौतुक वाटतं त्यांचं की त्यांनी इतका विचार केला. असे प्रत्येक जणांनी विचार केले ना तर खरंच ही विधवा जी प्रथा आहे ना ही नष्ट व्हायला काही दिवस लागणार नाहीत. स्त्रीला मन असतं, प्रत्येक गोष्ट ती इतक्या हळुवारपणे म्हणजे हाताळत असते ना, तिला अशी भीती वाटत असते की आपण काहीतरी चुकीचं केलं की लोक तेच धरून तिला टॉर्चर करतील. म्हणून ती इतकी म्हणजे संयमतेने वागत असते ना, तिला कोणत्या गोष्टीची अशी अडचण येऊ नये असं वाटतं. पण प्रत्येक लोक तिला पावलोपावली लोक नाव ठेवतात, टोमणे मारत असतात. विधवा हा शब्द फक्त ऐकायला चांगला वाटतो पण भोगायला चांगला वाटत नाही. आणि तो प्रत्येक जणीच्या नशिबाला यावं असं कोणालाही वाटत नाही. पण जो व्यक्ती आहे ना, म्हणजे त्याच्या आयुष्यात ही घटना घडलेली आहे, ती व्यक्ती जर हे दिवस काढत असेल ना तर तिला खरंच आधार द्या असं मला तरी वाटतं. तिला पैशाची वगैरे काहीच मदत नाही केली तरी चालेल, पण आपुलकीने 2 गोष्ट बोला. तिच्या मुलांना विचारा, तुम्ही जेवलात का बाळांनो, मम्मी जेवली का, असं जर विचारलं ना तर खरंच तिला असं वाटेल की आपल्यासोबत कुणीतरी आहे आणि तिला कधीच मेल्यासारखं वाटणार नाही. एवढीच माझी एक इच्छा आहे. माझं काय चुकलं असेल माझ्या बोलण्यातून तर मला क्षमा करा.